अमरावती सिटी न्यूज मध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहूया। बांगलादेशींना बोगस जन्म दाखले दिल्याप्रकरणी 100 प्रकरणामध्ये पुरावे दिले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने काय केले आहे? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचीच चौकशी झाली पाहिजे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे, असे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे। यामध्ये अंजनगाव सुर्जी तहसीलदारांसह 100 जणांविरुद्ध पोलिसांनी राष्ट्रद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। ते गुरुवारी अंजनगाव सुर्जी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। महत्वाची बातमी आहे, अंजनगाव तहसील कार्यालयात जन्म दाखल्याकरिता 1484 अर्ज आले। या अर्जापैकी 0 अर्ज फेटाळले गेले। 585 नागरिकांना जन्म दाखल्याचे दाखले दिले तर 900 जन्म दाखल्यांची प्रक्रिया तहसील कार्यालयाने पूर्ण केली। या प्रकरणी बाहेरून आलेल्या किमान 100 नागरिकांची बोगस कागदपत्रे आपण अंजनगाव पोलीस ठाण्यात देत तक्रार केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हे सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे। या बांगलादेशी नागरिकांना येथून हाकलून लावणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले। तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार असताना अनेक घोटाळे उघड करण्याची मोहीम सुरू केली होती। परिणामी महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली आहे। मात्र किरीट सोमय्या थांबले नाहीयेत। अकोल्यानंतर त्यांनी अंजनगाव सुर्जीचा रोग करत जन्म दाखले बांगलादेशी करिता प्रमाणित होत असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे जन्म दाखल्याची प्रक्रिया आणखी रखडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे।